हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, पुंडलिका वरदेव हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, परम पूज्य योगीराज मौनी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जावो पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जावो पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्र धरी येले, हरिणीचे पाडस व्याघ्र धरी येले, मज लागे झाले तैसे देवा. तुझविन ठाव न दिसे त्रिभुवनी, ठावे हो जननी विठाबाई. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जावो पाहे. मोकलोनी आस जहाले उदास, मोकलोनी आस जहाले उदास, घेही कानोपात्रेस हृदयात. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जावो पाहे. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरद पुंडरिकाय दातु मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्द, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. वाहे चंद्रभागा तू कानाचे कीर्तनात, वाहे चंद्रभागा तू कानाचे कीर्तनात. पंढरीच्या पांडुरंगा माझा दंडवत, पंढरीच्या पांडुरंगा माझा दंडवत. प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत कान्होपात्रा यांचा, भगवंताची प्रार्थना करणारा, भगवंताला साद घालणारा असा 4 चरणाचा असा हा अभंग. प्रथम सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना प्रेमपूर्वक जय हरी. संत कान्होपात्रा यांचा हा 4 चरणाचा अभंग. कान्होपात्रांनी देवाला विनवणी केलेली आहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जावो पाहे. पंढरीश पांडुरंगाला, जगाच्या मालकाला, जगाच्या मालकाची, विटेवरच्या मालकाची कान्होपात्रांनी प्रार्थना केलेली आहे. मग कान्होपात्रांनी प्रार्थना केली आणि ही प्रार्थना जगाच्या मालकाने ऐकली. जसं द्वापार युगामध्ये जर आपण बघितलं तर अनेकांनी प्रार्थना केलेल्या, प्रतिज्ञा केलेल्या आपल्याला दिसून येतात. द्रौपदीने सुद्धा भगवंताची प्रार्थना केली होती, भगवंताला विनंती केली होती, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. मग ही साथ जी भगवंताला घातली होती द्रौपदीनं, तर ती साथ ऐकून भगवंतानी द्रौपदीची वेळोवेळी संकटातून सुटका केली. नवे द्रौपदीला वेळोवेळी भगवंतानी सहाय्य केलं, मदत केली. मग अशा अनेक भक्तांनी देवाच्या प्रार्थना केल्या, देवाला विनंती केली, देवाची आळवणी केली. मग अनेक भक्तांच्या प्रार्थनेला साथ देऊन, हाक देऊन भगवंत प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी उभा राहून त्या भक्तांची दुःखातून, संकटातून सुटका केली. हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे देवाला आवडते ते भक्त आवडतात, देवाला आवडते भक्त, देवाला आवडते ती निष्काम भक्ती.
देवाला आवडते तिचं नाव भक्ती, तुम्हा मला आवडते तिचं नाव कदाचित भक्ती असू बी शकत नाही, कारण देवाला फक्त निस्वार्थ भक्ती असते, निस्वार्थ भक्ती ही देवाला आवडते. मग अशीच निस्वार्थ भक्ती करणारे या जगाच्या पाठीवर अनेक संत होऊन गेले. त्या संतांपैकी एक संत म्हणजेच संत कान्होपात्रा पाहिजे. आता कान्होपात्राची भक्ती एवढी निष्काम होती, इतकी निर्मळ होती, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ या कान्होपात्रेच्या भक्तीमध्ये नव्हता. कान्होपात्रेने देवाला साथ घातली, नको देवराया अंत आता पाहू, माझा आता अंत पाहू नको, प्राण हा सर्वता जाऊ पाहिजे, सर्व भावाने आता माझा प्राण जाऊ पाहत आहे, आता तू माझा अंत पाहू नको. मग खरोखरच भगवंतानी ही कान्होपात्राची प्रार्थना ऐकली का? हो, भगवंतानी कान्होपात्राची प्रार्थना ऐकली आणि आपल्या चरणी लीन करून घेतलं. म्हणजेच कान्होपात्राला भगवंतानी आपल्या चरणावर जागा दिली. आजही बघा तुम्ही, पंढरपूर या ठिकाणी गेल्यानंतर अगोदर आपल्याला कान्होपात्रेच्या वृक्षाचं दर्शन घ्यावं लागतं आणि नंतर मग भगवान पांडुरंगाचं, पंढरीश पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागतं. मग एवढा अधिकार हा कान्होपात्राला प्राप्त झाला की असंख्य वारकरी आजही पंढरपूरच्या मंदिरात गेल्यानंतर आधी कान्होपात्राच्या वृक्षापाशी आपला माथा टेकवतात, त्यानंतर पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. मग एवढी भक्ती कान्होपात्राची, एवढं स्थान कान्होपात्राला पांडुरंगाच्या मंदिरात मिळालं. मग ही कान्होपात्राने भक्ती कोणती केली होती, कशा प्रकारची भक्ती केली होती? मग कान्होपात्राचा आदर्श आपण जर आपल्या जीवनामध्ये घेतला, जसं की इतर संतांनी जी भक्ती केली, त्या संतांचा आदर्श, संतांचे विचार जर आपण आपल्या जीवनामध्ये जर घेतले तर निश्चितच आपलं जीवनसुद्धा आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. मग या कान्होपात्रा कोण होत्या? तर कान्होपात्रा मंगळवेढा या ठिकाणी कान्होपात्रांचा जन्म झाला. आता मंगळवेढा हे ठिकाण अगोदरच दोन संतांसाठी खूप प्रसिद्ध होतं. एक संत दामाजी, बिदरच्या बादशाचं काम बघत असलेले संत दामाजी, तात्कालीन परिस्थितीमध्ये पंढरपूर हे कर्नाटकमध्ये होतं आणि बिदरच्या बादशाच्या अधिपत्याखाली होतं. मग मंगळवेढा या गावामध्ये संत दामाजींनी ज्यावेळेस पंढरपूर परिसरामध्ये दुष्काळ पडला, या दुष्काळामध्ये सर्व धान्याची कोठारं रिकामी करून दिली. कुठलाही म्हणजे बादशाची परवानगी न घेता, कुठलाही विचार न करता, ही जनता जनार्दन उपाशी मरत आहे, जनतेला खाण्यासाठी धान्य नाही. मग आपल्या गोदामामध्ये असलेलं धान्य दामाजींनी त्या ठिकाणी सर्व लोकांना उपलब्ध करून दिलं. पुढील कथाभाग आपल्याला माहीतच आहे. त्यानंतर संत चोखामेळा, संत चोखामेळ्यांसाठी सुद्धा मंगळवेढा प्रसिद्ध होतं, कारण त्याच ठिकाणी त्यांचं देहावसन त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे अशा संतांसाठी मंगळवेढा प्रसिद्ध आणि याच मंगळवेढ्यामध्ये कान्होपात्रांचा जन्म झाला. आता कान्होपात्रेच्या आईचं नाव श्यामा, शुभमंगल सुद्धा असं सुद्धा सांगितलं जातं. श्यामा हे त्यांच्या आईचं नाव. मग श्यामा ही नायकिन होती. एक नायकिनीच्या कुटुंबामध्ये कान्होपात्राचा जन्म झाला. आईचं नाव माहिती होतं परंतु वडिलांचं नाव माहिती नव्हतं. आई माहिती होती परंतु वडील माहिती नव्हते. कान्होपात्राची एक बालमैत्रीण होती. त्या बालमैत्रिणीचं नाव होतं कौसा. मग ही कौसा आणि कान्होपात्रा लहान असताना विविध प्रकारचे आपले नित्यनेमाचे खेळ खेळत असत. मग हे खेळत असताना ही कौसा नेहमी कान्होपात्रेला पंढरपूरच्या पांडुरंगाबद्दल गोष्टी सांगायची, कथा सांगायची. जगाच्या मालकाच्या कथा ही कौसा नेहमी कान्होपात्रेला सांगायची. मग संत कान्होपात्रा सुद्धा ह्या कथा, ह्या गोष्टी अतिशय आवडीनं ऐकत असत. पंढरपूरच्या पांडुरंगाचं वर्णन, इंत्यभूत वर्णन ती ऐकत असत. आणि मग हे ऐकत असताना एक कान्होपात्रेच्या मनामध्ये कुठंतरी एक वैराग्य होतं बघा. लहानपणीच एक वैराग्य असल्याशिवाय अशा गोष्टी घडू शकत नाही. आपण त्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. कान्होपात्राला मंदिरामध्ये, भगवंताच्या मंदिरामध्ये जागा मिळाली, याचा अर्थ कान्होपात्रा एक उच्च कोटीची भक्त होती. सामान्य भक्त नव्हत्या कान्होपात्रा. मग
हे गोष्टी ऐकत असताना कान्होपात्राला एक भगवंताविषयी ओढ निर्माण झाली, आशा निर्माण झाली. आपण कधी पंढरीला जाऊ, पांडुरंगाला बघू. नित्य एकादशीला मंगळवेढ्यातून पांडुरंगाला ज्या दिंड्या जायच्या, जे वारकरी जायचे, ते वारकरी वारकऱ्यांना नेहमी कान्होपात्रा बघायची. मग एक दिवस असंच त्या वारकऱ्यांना कान्होपात्राने विचारलं, मला तुमचा पंढरपूरचा पांडुरंग सामावून घेईन का? मला तुमचा पंढरपूरचा पांडुरंग दर्शन देईल का? मला तुमचा पंढरपूरचा पांडुरंग स्वीकारेल का? त्यावेळेस वारकऱ्यांनी सांगितलं, आमचा संप्रदाय, आमचा पांडुरंग हा सर्व व्यापक आहे, सर्वांना त्या ठिकाणी स्थान आहे. आमचा पांडुरंग, आमचा संप्रदाय हा फक्त कान्होपात्र भक्ती बघतो, कुळगोत्र बघत नाही, जात बघत नाही, धर्म बघत नाही, गरीब बघत नाही, श्रीमंत बघत नाही. यारे यारे लहान थोरते असं म्हणती नारीनर, सकलांस येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार आहे हरीच्या नामे. म्हणजे हरीच्या नामाने उद्धार करण्यासाठी कोणीही या, लहान या थोर या, कोणी या, पांडुरंगाला फक्त आणि फक्त भक्ती लागती. तो भावाचा भुकेला आहे, तो भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. फक्त पांडुरंगाला प्रेम लागतं, निष्काम भक्ती लागते तिथं कोणी पण या. मग असंच त्या दिंडीमध्ये वारकऱ्यासोबत ही कान्होपात्रा, संत कान्होपात्रा निघाल्या पंढरपूरला. मजल दर मजल करत पंढरपूरला गेल्या. पंढरपूरला गेल्यानंतर कान्होपात्रा ज्यावेळेस पंढरपूरला गेल्या त्यानंतर चंद्रभागेमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान केलं. चंद्रभागेत स्नान केलं. अनेक संत मंडळी त्या ठिकाणी भेटली. ज्ञानेश्वर महाराज भेटल्यांचा सुद्धा त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सुद्धा कान्होपात्रांना भेटल्याचा उल्लेख आहे. म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन कान्होपात्र आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी कान्होपात्रांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. ज्यावेळेस चंद्रभागेमध्ये स्नान केलं, चंद्रभागे स्नान करून ज्यावेळेस कान्होपात्रा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी गाभाऱ्याकडे निघाल्या, त्यावेळेस एक चैतन्य मनामध्ये निर्माण झालं. फक्त देवाचं वर्णन ऐकलेलं आहे, विटेवरच्या देवाचं वर्णन ऐकलेलं आहे, तोंड भरून कौतुक ऐकलेलं आहे. आज प्रत्यक्ष त्या पांडुरंगाला बघायचं आहे. ज्यावेळेस पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेल्या, गाभाऱ्यामध्ये गेल्या आणि पांडुरंगाच्या चरणावर कान्होपात्रांनी मस्तक टेकवलं, त्यावेळेस पांडुरंगाचे चरणकमल कान्होपात्रेच्या मुखाला लागले. त्यावेळेस जाणवलं की लोण्यापेक्षाही मऊ असं पंढरपूरच्या पांडुरंगाचे चरण आहे. लोण्यापेक्षाही पण पांडुरंगाचे चरण हे मऊ आहेत. मग कान्होपात्राला समजलं, नाही घडविला नाही बैसविला, भेटी लागी आला पुंडलिका. म्हणजे हा देव घडविलेला सुद्धा नाही आणि मडविलेला सुद्धा नाही. हा पांडुरंग भक्तांसाठी पंढरपूरला आलेला आहे, आपल्या पुंडलिकासाठी त्या ठिकाणी आलेला आहे. नाही घडविला नाही मडविला, भेटी लागी आला पुंडलिका. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले ग, चरणी वाहे जगा उद्धरी. म्हणजे पंढरपुरामध्ये पांडुरंग आले, हे पुंडलिकाच्या भेटीसाठी आले. मग पुंडलिकाच्या भेटीसाठी पांडुरंग आले. पुंडलिकाने काय केलं होतं, आपल्या आईवडिलांची सेवा केली होती, भक्ती केली होती. म्हणजे अशा भक्ताच्या भेटीसाठी पांडुरंग त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे योग्य 28 युगापासून त्या ठिकाणी पांडुरंग आले. मग ज्यावेळेस पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पंढरीच्या मालकाचं दर्शन घेतलं कान्होपात्रांनी, आणि कान्होपात्रा मात्र त्या ठिकाणी रमून गेल्या. आता मात्र कान्होपात्रेला काहीच आठवेना. मग त्याच ठिकाणी आता कान्होपात्रा भजन करू लागल्या. आवाज अतिशय सुंदर होता कान्होपात्रांचा, गायन सुंदर होता. आता मग सुंदर अशा कान्होपात्रांनी त्या ठिकाणी देवाचं भजन गायला सुरुवात केली, अभंग गायला सुरुवात केली, गवळणी गाण्यासाठी सुरुवात केली. मग हे गात असताना आवाज सुंदर, मग पायात घुंगरं बांधून त्या ठिकाणी नाचून आता देवाची भक्ती कान्होपात्रा करू लागल्या. एवढ्या त्या विठ्ठलामध्ये समरूप झाल्या, एकरूप त्या ठिकाणी विठ्ठलामध्ये झाल्या की आता एका विठ्ठलाशिवाय त्यांना या भूतालावर कोणीच दिसत नव्हतं. फक्त विठ्ठल आणि विठ्ठल, विठ्ठल हेच माझे परब्रह्म आहेत. या हेतूनी आता कान्होपात्राचं त्या ठिकाणी अध्यात्म चालू झालं. अध्यात्म बी कसं चालू झालं कान्होपात्राचं, की मनामध्ये जी भक्ती आहे, जो भाव आहे, जे प्रेम आहे, त्या प्रेमातून पांडुरंगाचे त्या ठिकाणी भजन करू लागल्या. बघा आता कान्होपात्राचं भजन बी किती पवित्र असावं, की कान्होपात्राचं भजन सुद्धा आता
विटेवरचे मालक त्या ठिकाणी ऐकत होते. म्हणजे भजन असावं तर एवढं पवित्र असावं की ते आपण केलेलं भजन हे देवाला आवडावं. माणसाला भजन आवडणं यात नवल नाही, पण आपलं भजन हे देवाला आवडणं गरजेचं आहे. ज्या वेळेस आपलं भजन देवाला आवडेल त्याच वेळेस आपलं खरं भजन झालं असं आपण समजावं. नसता भजन करून मनोरंजनाचं साधन म्हणजे भजन नाही आहे. मनोरंजनाचं साधन म्हणजे कीर्तन नाही आहे, प्रवचन नाही आहे. ही साधनं कशाची आहे तर देवाची प्राप्ती करण्याची साधनं आहेत. कीर्तनातून आपण देवाची प्राप्ती परब्रह्म त्या ठिकाणी ब्रह्मरस आपण त्या कीर्तनामधून घेऊ शकतो. भजनामधून आपण ब्रह्मरसाची प्राप्ती करू शकतो. एवढं तल्लीन होऊन त्या ठिकाणी कानोपात्र आता भजन करू लागली. दिसायलाच उपजत आणि सुंदर असलेल्या कानोपात्र आता त्या ठिकाणी राहू लागल्या. परंतु कोणीतरी बिदरच्या बादशहाला सांगितलं, आता बघा त्रास देणारे ज्याप्रमाणे या भूतालावर सज्जन आहेत त्याचप्रमाणे दुर्जन सुद्धा आहेत. सुख आहे आणि दुःख सुद्धा आहे. म्हणजे दोन्ही प्रकारची माणसं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. ज्याप्रमाणे सज्जन आहेत त्याप्रमाणे दुर्जन सुद्धा आहेत. आणि असेच कोणीतरी कानोपात्राची नाव त्या ठिकाणी बिदरच्या बादशाला सांगितलं. मग आता बिदरच्या बादशाला त्यावेळेस कर्नाटक तत्कालीन पंढरपूर हे कर्नाटकमध्ये होतं. मग बिदरच्या बादशाला सांगितलं की आपल्या दरबारामध्ये ही कानोपात्र असावी, सुंदर गायन आहे, दिसायला सुंदर आहे, आपल्या दरबारामध्ये कानोपात्राला घेऊन जावं. मग ज्यावेळेस ही वार्ता बिदरच्या बादशाच्या कानावर गेली. वार्ता कशी गेली तर ज्यावेळेस ही कानोपात्रा भगवंताच्या मंदिरामध्ये भजन करू लागली. हे भजन ऐकायला भगवंत तर देव तर भजन ऐकत, पण हे कान्होपात्राचं भजन ऐकण्यासाठी आजूबाजूचे लोक सुद्धा त्या ठिकाणी येऊ लागले. लोक सुद्धा त्या भजनाचा आनंद घेऊ लागले. मग असं हे भजन गात असताना तिची वार्ता ही सर्वांच्या कानावर गेली. नंतर मग ही वार्ता कोणीतरी बिदरच्या बादशाला सांगितली की हे कान्होपात्रा तुमच्या दरबारामध्ये असावी. मग काय बिदरच्या बादशानं फरमान काढलं, आपले सैनिक पाठवले आणि या कान्होपात्राला तुम्ही आता पकडून आणा. मग ज्यावेळेस हे सैनिक कान्होपात्राला पकडण्यासाठी आले, आता सगळीकडे वार्ता आता ही पसरत गेली की बिदरच्या बादशाचे सैनिक आता कान्होपात्राला पकडण्यासाठी आलेले. आता कान्होपात्राला ज्यावेळेस हे सैनिक पकडण्यासाठी आले, पकडून बिदरला नेण्यासाठी आले, त्यावेळेस ही बातमी सुद्धा कान्होपात्राला सुद्धा समजली. मग ही बातमी ज्यावेळेस कान्होपात्राला समजली त्यावेळेस तिची अवस्था खूप नाजूक झाली. आता बिदरचा बादशाह आपल्याला घेऊन जाणार, आता कुणालाही पण साहजिक दुःख होणारच. मग ते कान्होपात्र असतील तिथं किंवा दुसरं कोणी असेल. आता संत कान्होपात्राने जी देवाची भक्ती केली होती, देवाची प्रार्थना केली होती, देवाचं भजन केलं होतं आणि आता ह्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दरबारातून आपल्याला कुठं जावं लागेल तर बिदरच्या बादशाहकडे. आता मनोमन दुःख त्या ठिकाणी कान्होपात्राला वाटू लागलं. आता मी माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाला सोडून मला जावं लागतंय. आता हे सैनिक मला त्या ठिकाणी घेऊन जातील. मग ही अशा नाजूक अवस्थेमधून मग कान्होपात्राच्या मुखामधून मुखरविंदामधून एक उद्गार बाहेर पडले, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जावो पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जावो पाहे. अंतकरणातून भगवंताची कान्होपात्राने त्या ठिकाणी प्रार्थना केली की आता देवा तू माझा अंत पाहू नको, देवा मला आता माझा अंत तू पाहू नको, मला या भौतिक जगामध्ये आता तू लोटू नको. भौतिक सुखाची मला आता अपेक्षा नाही आहे. भौतिक जगामध्ये, भौतिक जगातील या माणसामध्ये आता मला तू लोटू नको. मला फक्त आणि फक्त तुझ्या चरणाजवळच राहायचं. मला तुमच्या चरणापासून तुम्ही आता दूर करू नका. माझा अंत आता तुम्ही विठ्ठला पांडुरंगा आता बघू नका. मला आता तुम्ही तुमच्या चरणाजवळ जागा द्या. मला या भौतिक जगाचं काही देणं घेणं नाही आहे. मला फक्त आता तुमच्या चरणाजवळ जागा द्या. तुम्हीच आता माझे मालक आहात. ही अशी विनवणी केली. आणि जर आता मला या बिदरच्या बादशाचे सेवक जर घेऊन गेले तर देवा भगवंता जगाच्या मालकाला सांगितलं, देवा भगवंता बिदरचे राजाचे सेवक जर मला या ठिकाणून घेऊन गेले तर तो पराभव माझा नसेल, तो पराभव मुळीच माझा नसेल, तो पराभव भगवंता तुमचा असेल. मला जर त्या ठिकाणी नेलं तर लोक मला नाही देवा तुम्हाला दूषणं देतील. एका भक्ताला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारातून नेलं, लोक मला नाही तुम्हाला दूषणं देतील.
ही आर्त हाक ज्यावेळेस पांडुरंगाला कान्होपात्रेने मारली, मग ही हाक ऐकून पांडुरंगाने ज्यावेळेस मग हे पांडुरंगाजवळ बोलत असतानाच पांडुरंगाच्या चरणाजवळ नतमस्तक झाल्या संत कान्होपात्रा आणि त्यांनी पांडुरंगाच्या चरणाजवळ प्राण सोडला. बघा आता याला भक्ती म्हणावं, याला भक्तीचं टोक म्हणावं. प्राण सोडणं हे काय आपल्या हातातल्या गोष्टी नसतात. कुठल्याही माणसाच्या ह्या गोष्टी हातामध्ये नसतात. मग हा भगवंताचा धावा करत करत कान्होपात्रांनी जगाच्या मालकाच्या चरणावर आपला प्राण सोडला. मग सर्वांनी आश्चर्य वाटलं, सर्वांना बघितलं सर्वांनी की कान्होपात्राचा देह हा भगवंताच्या चरणापाशी आहे. कान्होपात्र आता निर्जीव झालेले आहेत. कान्होपात्राच्या देहामध्ये जीव नाहीये. सर्वार्थाने सर्व प्राण कान्होपात्रांनी भगवंताच्या चरणाजवळ सोडलेला आहे. मग चर्चा होऊ लागल्या. मग त्या ठिकाणी विद्वान मंडळी जमा झाली आणि मग त्या विद्वान मंडळीमध्ये अनंत शास्त्री होते. मग अनंत शास्त्रींनी सांगितलं, तुम्ही थांबा, ज्याप्रमाणे आता भगवंत आज्ञा देतील त्याप्रमाणे आपण आता पुढलं कार्य करूया. त्यानंतर मग अनंत शास्त्रीच्या स्वप्नात भगवंत गेले आणि सांगितलं की ही कान्होपात्रा ही सामान्य नाहीये, हिची भक्ती सामान्य नाहीये. सामान्य भक्ती कान्होपात्राची नाहीयेच, पराकोटीची भक्त ही कान्होपात्र आहे. आता या कान्होपात्राला तुम्ही माझ्या मंदिरामध्ये उजव्या बाजूला जागा द्या. मग कान्होपात्राचं त्या ठिकाणी उजव्या बाजूला मंदिरामध्ये कान्होपात्रा समाधिस्थ झाल्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी जो वृक्ष उगला त्या वृक्षाचं तरटीचा वृक्ष उगला. मग त्या वृक्षाचं नाव आहे कान्होपात्रेचा वृक्ष. मग आजही हजारो लाखो भाविक पंढरपूरला जातात. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या अगोदर दर्शन घ्यावं लागतं. कुणाचं दर्शन घ्यावं लागतं तर ते संत कान्होपात्रांचं दर्शन घ्यावं लागतं. म्हणजे कान्होपात्राला भगवंतानी आपल्या मंदिरामध्ये जागा दिली. मग आता भगवंताच्या मंदिरामध्ये जर कान्होपात्राला जागा मिळू शकते, मग कान्होपात्राची जाग बघितली नाही, कान्होपात्राचा धर्म बघितला नाही, कान्होपात्राचा पंथ बघितला नाही, भगवंतानी काय जर बघितलं असेल तर कान्होपात्राची फक्त भक्ती बघितली आणि त्या भक्तीच्या सामर्थ्यावर, भक्तीच्या शक्तीवर कान्होपात्राला साक्षात परब्रह्माच्या मंदिरामध्ये, गाभाऱ्यामध्ये जागा त्या ठिकाणी मिळाली. मग याचं नाव भक्ती. भक्ती करावी तर अशी करावी, मनापासून करावी. भक्तीमध्ये कुठलाही देखावा असू नये. फक्त दाखवण्यासाठी भक्ती नाही. आम्हाला दाखवण्यासाठी भक्ती करण्यात काहीही स्वारस्य नाही. त्यामधून कोणत्याही जीवाचं काहीही भलं होणार नाही. फक्त ती मग वरवरची आपण तिला भक्ती म्हणू, परंतु अंतःकरणातून जर भक्ती करायची असेल, कान्होपात्रासारखी भक्ती करा, संत जनाबाईंसारखी भक्ती करा. जनाबाईंची भक्ती तर एवढी कोटीची होती, उच्च कोटीची भक्ती जनाबाईंची होती की जनाबाई सोबत देव येत होते, जनाबाई सोबत देव राहतच नव्हते हो, जनाबाई सोबत देव काम करत होते. फक्त कामच नव्हते करत देव, तर जनाबाई सोबत देव दळण दळत होते. दळणच दळत नव्हते तर जनाबाई सोबत जे देव जेवत सुद्धा होते. याला भक्ती म्हणावं. नामदेव महाराजांनी भक्ती केली, सावता महाराजांनी भक्ती केली, तुकोबारायांनी भक्ती केली, ज्ञानोबारायांनी जी भक्ती केली, चोखा महाराजांनी भक्ती केली, संत भगवान बाबांनी भक्ती केली. ह्या भक्ती या संतांनी जी भक्ती केली ही खऱ्या अर्थानं निष्काम भक्ती आहे. आणि त्यांच्या निष्काम भक्तीमुळेच देवाला त्यांचं काम ऐकावं लागत होतं. मग या संतांच्या जीवनचरित्रामधून जर आपण एकच जर आदर्श घेतला, संतांनी जशी भक्ती केली त्याप्रमाणे निष्काम जर भक्ती आपण जर केली तर आपल्याला सुद्धा देवाची प्राप्ती होऊ शकते. आणि का नाही होणार, व्हायलाच पाहिजे. देवाची प्राप्ती आपल्याला होणं गरजेचंच आहे आणि ती होणं गरजेचं आहे. परंतु कधी होईल, तुम्ही या संतांना जी अभिप्रेत आहे ती जर भक्ती आपण जर केली तर निश्चितच आपल्याला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग संत कान्होपात्रा पुढं म्हणतात, हरिणीचे पाडस व्याघ्र धरी गेले, मज लागे झाले तैसे देवा. देवा आता माझी अवस्था पूर्वी देह सोडण्यापूर्वीच हा अभंग कान्होपात्रांचा आहे. देवा आता माझी अवस्था कशी झालेली आहे, हरिणीचे पाडस व्याघ्र धरले. ज्याप्रमाणे हरणाचं पाडस जर वाघाने पकडलं तर त्या हरिणीची जी अवस्था झाली होती ती अवस्था तिलाच माहिती आहे.
मग तशी अवस्था आता माझी या ठिकाणी झालेली आहे. आता देवा पांडुरंगा, तुझ्याशिवाय या त्रिभुवनामध्ये मला आता कोणीच दिसत नाही. तुझं विन ठाव न दिसे त्रिभुवनी, ठावे हो जननी विठाबाई. आता विठ्ठला, तुझ्याशिवाय या त्रिभुवनामध्ये मला सुद्धा कोणीच नाही. मोकलोनी आस झाले उदास, घेई कानोपात्रेस हृदयात. आता देवा मला तुम्ही काही करू नका, फक्त आता मला तुम्ही तुमच्या हृदयामध्ये जागा द्या, मला तुम्ही तुमच्या हृदयामध्ये सामावून घ्या. अशी प्रार्थना कान्होपात्रांनी या अभंगातून केलेली आपल्याला दिसून येते. मग खऱ्या अर्थाने जी भक्ती केली कान्होपात्रांनी, ती देवाची भक्ती केली, निष्काम भक्ती केली. हाच आपण आदर्श कान्होपात्रांच्या जीवनातून जर घेतला आणि त्यांच्याप्रमाणे जर आपण जीवन जगलं तर निश्चितच आपल्याला सुद्धा पंढरीश पांडुरंगाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. जगावं कसं हे आम्हाला या संतांनी शिकवलं. संतांनी आपला स्वार्थ कुठलाच बघितला नाही, कशातही स्वार्थ संतांनी बघितला नाही. म्हणून आज त्यांची नावं निघतात. म्हणून त्यांच्या अभंगावर त्यांनी ज्या रचना करून ठेवल्या, त्यांनी जे साहित्य निर्माण करून ठेवलं, त्या साहित्यावर, त्या अभंगावर, त्यांच्या ओव्यावर, त्यांच्या ग्रंथावर आज आम्ही प्रवचन करतो, प्रबोधन करतो. जर त्यांनी आपला स्वार्थ जर बघितला असता तर निश्चितच आपल्याला सुद्धा त्यांचं जीवन अनुभवास मिळालं नसतं. परंतु साधूची संपत्ती त्याग आणि शांती. खऱ्या अर्थाने जो त्याग केला साधूंनी त्यांच्या जीवनामध्ये, तसा त्याग जर आपणही आपल्या जीवनामध्ये थोडाफार केला तर निश्चितच आपलं जीवनसुद्धा फलदायी झाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता मी एवढंच सांगत, फक्त संत वाचून थांबू नका. संत वाचून थांबून उपयोग नाही. आपण संत चरित्र वाचन करून त्याबरोबर आपण आचरणसुद्धा करणं गरजेचं आहे. आपलं जर आचरण संतांप्रमाणे झालं, त्यांच्याप्रमाणे आपण जर भक्ती केली तर निश्चितच आपल्याला सुद्धा देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आपण आज या ठिकाणी कान्होपात्रांच्या, संत कान्होपात्रांच्या चरित्रामधून बोध घेऊया. आणि त्यांनी जशी भक्ती केली पांडुरंगाची, निष्काम भक्ती केली, निष्काम भजन केलं, त्याप्रमाणेच आपण सुद्धा भगवंताचं भजन करूया. आणि झालेली प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी माझे गुरुवर्य परमपूज्य योगराज मौनी महाराज यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊया. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिका वरदाहरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. परमपूज्य योगीराज मौनी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.